हरिओम. माझं नाव वंदना सदाशिव गांगरकर. माझं उपासना केंद्र अंधेरी पूर्व. माझा अनुभव असा आहे की माझ्या घरात एक फ्रीज होता. पहिला म्हणजे पादुका पूजन होतं, सच्चिदानंद पादुका उत्सव होता. हरिगृहग्रामला मी गेले होते गुरुवारी. ऐकलं होतं मी पादुका पूजनाचं. मी पण ठरवलं होतं की हे पादुका पूजन करेन म्हणून. पण मग नंतर म्हटलं, बाहेर पडल्यानंतर विचार केला की जाऊ दे, आपल्या घरात एवढी जागा नाही जमणार म्हणून. तसा विचार करत आली आणि शनिवारी उपासना केंद्रामध्ये गेली. सगळेजण पादुका पूजन बुकिंग करत होते. मग म्हटलं मी पण पादुका बुकिंग करते. पादुका घेतल्या आणि मी घरी गेली आणि मी विचारत पडली की आता हे काय, पादुका ठेवू कुठे मी. मग मला आठवलं, अरे सगळं घर फिरली. मग मी त्या पादुकांना देवारात ठेवला आणि नंतर कामाला सुरुवात केली ना, तसं म्हटलं आता हे मी पूजणार कुठे. मग पूजता म्हटलं लक्षात आलं की मी ह्या जागेवर झोपते ना, त्या जागेवरच मी पूजेन असा विचार केला. मग मी रिलॅक्स झाली आणि नंतर रात्री झोपायला गेली ना, तर मला आठवलं की मी जिथे झोपते ना, तर माझ्या पायाखाली ना फ्रीज आहे. आणि तो फ्रीज आहे ना 11 वर्ष बंद होता. त्यामुळे त्या फ्रीजचा दरवाजा पण तुटला होता आणि तो रात्री मी झोपताना ना माझ्या अंगावर तो दरवाजा पडायचा. मी म्हटलं आता बापूंच्या पादुका इथं पूजन केला तर बापूंच्या अंगावर हा दरवाजा पडणार आणि ना हा फ्रीज बंद असल्यामुळे ना ह्याच्यातून खूप घाणेरडा वास यायचा. म्हटलं माझ्या बापूला आता हे किती त्रास सहन करावा लागणार. म्हणून मी विचार केला आता काय करू. मग मी बापूंच्या समोर उभी राहिली आणि म्हटलं, बाप्पा आता मी काय करू. हा फ्रीज आहे ना 11 वर्ष बंद आहे आणि हा फ्रीज आहे ना वहिनीचा असल्यामुळे ना मी तो काढू नाही शकत आहे. जर मी काय बोलली तर घरात वाद होऊ शकतो. आता मी काय करू. माझ्यासाठी हा तुला त्रास सहन करावा लागणार. माझं डोकं काय चालत नव्हतं. असं करता ना सोमवार मंगळवार गेला, बुधवार गेला आणि गुरुवार निघाला. गुरुवारी पण आहे ना मी सकाळी कामाला जाताना हाच विचार करत होती, हा फ्रीजमुळे आता माझ्या बापूला त्रास होणार. असा विचार करत संध्याकाळी घरी येताना पण आहे ना माझ्या डोक्यात तोच विचार होता की माझ्या बापूला त्रास होणार. आणि असं करता घरात आली. घरात जस्ट ना मी दरवाजात उभी राहिली, चप्पल बघा बाहेर काढली आणि घरात पाऊल टाकते ना, तर बघतो तर समोर फ्रीजच नाही. मला ते शॉक बसला. म्हटलं बाप्पा हे काय, 11 वर्ष बंद असलेला हा फ्रीज आणि जस्ट फक्त तुझ्या पादुका घरात आल्या आणि तो फ्रीज काढलास. म्हटलं मी तुला सांगत होती की हा त्रास तुला होणार. जर मला ॲडजस्ट करता आलं असतं ना, तर मी हा फ्रीज तुझ्यासाठी काढून टाकला असता आणि नवीन फ्रीज आणला असता. पण बघ तू काय केलंस की तू हे सगळं हा फ्रीज काढलास. हा त्रास जो मी सहन करत होती, हा दरवाजा माझ्या अंगावर पडत होता ना बाप्पा, हा सगळा फ्रीज तू काढून आज तू माझ्यासाठी हे सगळं केलंस अंबदनेरडा. आणि मी बाप्पाला बोलली की बाप्पा हे सगळं ना फक्त तूच करू शकतोस, तुझ्याशिवाय दुसरं कोणालाच करता येणार नाही. माझा अनिरुद्ध प्रेमळा, त्याला माझी या कळवळा. हरिओम श्रीराम अंबदना.